शिंपी आणि हत्ती बोधकथा. एका शांत आणि सुंदर गावात रामू नावाचा एक शिंपी राहत होता. त्याचे छोटेसे दुकान नदीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ होते. रामू दिवसभर सुंदर कपडे शिवायचा. गावातील लोक त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी यायचे. दररोज सकाळी एक मोठा आणि शांत हत्ती नदीकडे आंघोळीला जायचा. गावातील सगळे लोक त्या हत्तीवर प्रेम करायचे. नदीकडे जाताना हत्ती नेहमी रामूच्या दुकानाजवळ थांबायचा. रामू त्याला फळे खायला द्यायचा. हळूहळू रामू आणि हत्ती खूप चांगले मित्र बनले. गावातील लोक त्यांची मैत्री पाहून आनंदी व्हायचे. एका दिवशी रामूचा दिवस खूप वाईट गेला होता. ग्राहकांनी त्याला ओरडले होते आणि तो खूप रागात होता. नेहमीप्रमाणे हत्ती रामूच्या दुकानाजवळ आला. त्याने प्रेमाने आपली सोंड पुढे केली. पण रामू रागात होता. त्याने विचार न करता हत्तीच्या सोंडेवर सुई टोचली. हत्ती वेदनेने ओरडला. तो खूप दुखावला गेला आणि शांतपणे नदीकडे निघून गेला. नदीवर पोहोचल्यावरही हत्तीला रामूचे वागणे विसरता येत नव्हते. तो खूप दुःखी झाला होता. परत येताना हत्तीने आपल्या सोंडेत चिखलाचे पाणी भरले. त्यावेळी रामू आपल्या दुकानाबाहेर नवीन शिवलेले कपडे लावत होता. अचानक हत्तीने चिखलाचे पाणी दुकानावर आणि कपड्यांवर उडवले. रामूला लगेच आपली चूक समजली. त्याने पाहिले की हत्ती अजूनही दुखावलेला होता. रामू हळूहळू हत्तीच्या जवळ गेला. त्याने प्रेमाने हत्तीच्या सोंडेला हात लावला आणि माफी मागितली. आणि रामू दुकानात गेला आणि ताजी केळी आणि गोड ऊस घेऊन आला. हत्तीने आनंदाने फळे खाल्ली. दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र बनले. त्या दिवसानंतर रामूने एक मोठा धडा शिकला. बदला नेहमी दुःख देतो, पण दया आणि माफी मैत्री परत आणते.